संधी मिळणार, पण त्याच्या अपोजिट जर विचार केला सावले संघाने कमी धावसंख्येत रोखलं तर जास्त संधी असेल उत्कर्ष सावले संघाला धावांचा पाठलाग करताना हा सामना जिंकण्याची। सलामीची जोडी मैदानावरती भावेशवरती खरं तर दारोमदार, पण दुसऱ्या बाजूला ऋषी सारखा एक हार्ड हिटर फलंदाज उभा आहे, पण पहिला षटक हाताळतोय। टॉस जिंकून फिल्डिंग करताना पवन माली गोलंदाजी मार्कवरती आहे। डावकुरे हाताचा हा गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन तयार आहे। मेन अंपायर अविनाश पारंगे सर, स्क्वेअर लेग पंच नरेश म्हात्रे सर, हे दोन मान्यवर पंच आपण बघतोय। मॅच या ठिकाणी सुरू होते। दोनच क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर तैनात आहेत। डीप मिड विकेटला ऋषी, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझन मध्ये तैनात केला गेलाय। भावेशसाठी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पॉइंट, त्यानंतर कव्हर एक्स्ट्रा कव्हर आपण बघतोय। मिड ऑन मध्ये निशांत आपण बघतोय। शॉर्ट मिड विकेटला देवेश, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आहे। डीप मिड विकेटला ऋषी, तर लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक तैनात केलाय। गोलंदाज तयार आहे पवन माली डावकुरे हाताचा, आणि समोर डावकुरे हाताचा फलंदाज भावेश कुरंगले। पहिला चेंडू यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय। पहिल्या चेंडूवरती मिळते एक सिंगल धाव आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्येचं खातं खुलं करतोय। स्वतःसह संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय डावकुरे हाताचा फलंदाज भावेश। ही मॅच राहुल पाटील खरं तर चांगली होणार, आणि आजच्या दिवसातील कदाचित हा सर्वात मोठा सामना असू शकतो, कारण दोन्ही संघांना एकमेकाची ताकद माहिती आहे। दोन्ही संघ बऱ्याच वेळा एकमेकाच्या विरोधात संघर्ष केलाय। दोन्ही संघ कधी एका वेळेला कांबे संघ जिंकला तर कधी एका वेळेला सावले संघाने त्याचा विचार करता प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यष्टीरक्षक हरीश माली, त्याच्या बाजूला आपण बघतोय फर्स्ट स्लिप प्रवीण। गोलंदाज तयार आहे पवन। हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा, या चेंडूला पुल केलाय, सरळ चेंडू जातोय डीप मिड विकेट सीमारेषी पलीकडे। वन बाउन्स 4 धावांसाठी। नाही ओ 2G नाही ओ 3G लागतोय नेटवर्क 4G, नाही ओ 2G नाही ओ 3G लागतोय नेटवर्क 4G। येडी झाली पोरा तुली झाली पोरा खेळायला लागली पबजी, येडे हुए सारे पागल हुए सारे खेळने लगे पबजी। धन्यवाद डीजे ऑपरेटर। पबजी फार खरं तर मोबाईलवरचा हा फार मित्र म्हणेन सध्याचा फेमस गेम आपण बघतो, पण क्रिकेट सारखं महत्व नाही। क्रिकेट हा क्रिकेट आहे, भारताचा खेळ, राष्ट्रीय खेळ जरी हॉकी असला तरी क्रिकेटला सगळ्यात जास्त प्राधान्य आहे। गोलंदाज तयार, हा चेंडू यावेळेस वेट हा डीप स्क्वेअर लेगला षटकार ऋषीच्या बॅट मधून। निखिल शेट पाटीलचा युवा नेता तो फेमस हाय बोरिवली गावाचा। फेमस हाय तो फेमस हाय लय फेमस हाय, युवा नेता तो फेमस हाय बोरिवली गावाचा। आज काय गो धन्यवाद निखिल डीजे ऑपरेटर। फेमस फेमस फेमस, प्रसिद्धी प्रसिद्धी आणि प्रसिद्धी। प्रवीण दुगाडे सरांनी काल सांगितलं, तुम्हाला जर तुमचं नाव आयुष्यभर टिकवायचं असेल तर आयुष्यभर जगण्याची गरज नाही। एक दिवस असं काम करा की तुमचं नाव आयुष्यभर आदराने घेतलं जाईल, आणि ते काम खरं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी खरं तर जे स्वप्न पाहिलं होतं मातेने, ते स्वप्न खऱ्या अर्थाने मित्र म्हणून सत्यात उतरवलं, आणि त्यानंतर या हिंदवी स्वराज्याची मित्र म्हणून निर्मिती केली। 350 वर्ष झाली अजिंक्य या गोष्टीला, आणि त्यानंतर सुद्धा आपण तेवढ्याच आदराने, आणि ते होते म्हणून आपण आहोत, याला म्हणतात प्रसिद्धी। चौकारानंतर आलेला हा षटकार धावसंख्येला घेऊन जातोय बिनबाद 11 या धावसंख्येवरती। हा चेंडू यावेळेस फुलटॉस प्रतीचा, टायमिंग मिस झालाय। खरं तर या चेंडूवरती ताकदीपेक्षा टायमिंग फार महत्वाचं असतं, ते टायमिंग मिस झाल्यानंतर गमावली जाते पहिली विकेट। फलंदाज ऋषी बाद। पहिला झटका खरं तर वरद विनायक कांबे संघाला मिळतोय। फार मोठी अपेक्षा होती, असं वाटलं होतं, इरादे स्पष्ट होते। पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, पण क्रिकेटचं एक सूत्र आहे राहुल पाटील, सुरुवात करणं फार सोपं आहे,
त्या सुरुवातीत सातत्य टिकवणं फार कठीण असतं आणि त्या सातत्य टिकवता आलं नाही. जर का सातत्य कायम राहिलं असतं, खराब चेंडूवरती मोठे फटके जरूर मारा, पण चेंडू जर का चांगले असतील त्यावरती तुम्ही सन्मानपूर्वक सिंगल डबलचा शोध घेतला तर चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करता येते. पण ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून देतो गोलंदाज पवन माली. कुठेतरी आता सुटकेचा निश्वास टाकला असेल, कारण एक फलंदाज गमावलाय. वरद विनायक कांबे संघानं धावफलकावरती धाव आहेत 1-11. हा चेंडू काय क्लास आहे. हार्दिक कुरंगले आपल्या क्लासला मित्र म्हणून सिद्ध करतोय. तंत्र शुद्ध फटका डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषी पलीकडे. प्रेक्षकांनी दाद दिली या फटक्याला. षटकार. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची. लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते. धन्यवाद डीजे ऑपरेटर. ही ठासून भरलेली गुणवत्ता आहे राहुल पाटील आणि त्या गुणवत्तेला न्याय देणारा फटका होता. गोलंदाज तयार आहे पवन. हा चेंडू यावेळेस पडल्यानंतर खरं तर लेग स्टिक सोडून जातोय. मेन अंपायर आमच्या दिशेने वळण घेत आहेत. पंच सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त एक धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एक फलंदाज गमावल्यानंतर 18 धावा प्रथम फलंदाजी करत असताना. हा चेंडू डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तुम्ही डायरेक्ट हिट. या चेंडूवरती खरं तर घात करून गेली असती असं वाटलं तर एक धाव धोकादायक ठरते, पण नशीब बलवत्तर. भावेशने आपली विकेट वाचवण्याचा प्रयत्न जरूर केला, पण हार्दिक कदाचित बाद होऊ शकला असता. कशी बशी एक धाव पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावफलकावरती धाव आहेत 1-19. डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत 19. राहुल, सुरुवात करणं सोपं आहे. आता या धावा आल्यानंतर किती सातत्य ठेवतात हे फलंदाज हे फार महत्वाचे आहे. दोन्ही संघांना एकमेकाची ताकद माहिती आहे. एका बाजूला हार्दिक कुरंगलेचा क्लास आपण बघतोय, तर अपोजिट मध्ये निशांत माली आहे. एका बाजूला ऋषीला आपण बघितलं, अपोजिट मध्ये खरं तर हरीश माली आहे. त्यानंतर मी तर म्हणेन भावेश विकेटवरती उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला ऋषी सारखा ताकदवर फलंदाज या सावलेट टीम मध्ये. आणि त्याचा विचार करता ही मॅच चांगली होणार आणि त्यानंतरच केलेला हा संघर्ष आपण बघतोय हार्दिकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पण कमबॅक करण्याची आता गरज आहे, कारण निर्णय घेतलाय पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. वारंवार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. कमी धावसंख्येत रोखणं हे टार्गेट सुरुवातीला सेट करून हा निर्णय घेतलाय. पण त्या धावा रोखायच्या असतील तर जास्तीत जास्त चेंडू निर्धाव, त्याही पेक्षा 2-3 विकेट महत्वपूर्ण असतील सावली संघाला. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. ऑन ड्राईव्ह केला. दुसऱ्या धावेच्या शोधात आहे. दडपण टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांवरती केला जातोय, पण तितकेच चपल क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. ऋषी आणि त्याच्या जोडीला आलेला निशांत. एकच धावाने एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 धावा धावफलकावरती लागतायत एक फलंदाज बाद झाल्यानंतर. 1-20 अशी स्थिती आहे. एक धावेसाठी चांगला संघर्ष आपण बघतोय. चांगल्या संख्येने प्रेक्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. राहुल कर्जत कालापूर टेनिस क्रिकेट.in ची टीम या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट करते आणि त्यांच्या माध्यमातून घर बसल्या बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पण त्याहीपेक्षा जे प्रेक्षक ही स्पर्धा बघतायत मैदानावरती उपस्थित राहून त्यांना आपण खऱ्या अर्थाने शुभेच्छा दिल्या पाहिजेत. त्यांचं स्वागत केलं पाहिजे, कारण एक चांगली मॅच त्यांच्या मित्र म्हणेन नजरेसमोर येते. एका बाजूला उत्कर्ष सावले आणि त्यांच्या विरोधात नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर दमदार सुरुवात करणारा वरद विनायक कांबे संघ. 20 धावा धावफलकावरती. मॅन अंपायर नरेश म्हात्रे सर, स्क्वेअर लेग पंच अविनाश पारंगे सर, हे 2 मान्यवर पंच आपण बघतोय. वारंवार क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. डावकुरे हाताचा देवेश गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. हा चेंडू यावेळेस आपण बघतोय बॅटची एज घेतलेला चेंडू हरेश मालीच्या पुढ्यात पडला. खरं तर नशीब बलवत्तर म्हणावे लागतील फलंदाज भावेश कुरंगलेचा. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक तिथं स्थिरावलंय 1-20 या धावसंख्येवरती. 1-20 धावा धावफलकावरती. गोलंदाज देवेश माली पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यावेळेस तुम्ही आक्रमण करता राहुल पाटील, मी अगोदरच म्हटलं होतं सुरुवात करणं सोपं आहे.
एका बाजूने हार्दिक सहज फटकेबाजी करतोय. अशा वेळेला भावेश कुरंगलेने सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेशन करायला पाहिजे. अशा वेळेला खरं तर कुठेतरी हार्दिकला स्ट्रायकर म्हणून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण मी आक्रमण करणार. आक्रमण झालं तर चांगलं, नाही झालं तर ते आक्रमण घात करून जाऊ शकतं या कांबे संघाचा. आणि तशी स्थिती पाहायला मिळते कांबे संघाची. गोलंदाज चांगली कामगिरी करतोय देवेश माली. हा चेंडू यावेळेस खराब फेकला गेला. खरं तर पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव मिळते एका धावीच्या बरोबरीने. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती. गोलंदाज देवेश. हा चेंडू मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवरती निशांत माली विकेटचं महत्व जाणतोय. पण या निशांत मालीने काय केलं? निशांत मालीची ही चूक. निशांत मालीने सोडलेला हा झेल कदाचित या सामन्यात मित्र म्हणून कर्दनकाळ ठरू शकतो. निशांत माली स्वतःवरती नाराज आहे राहुल पाटील. कारण भावेश जर का विकेटवरती राहिला तर धावांचा डोंगर रचला जाईल आणि त्या डोंगराचा पाठलाग करणं कठीण जाईल. हे निशांत मालीने ओळखलं. पण हा सुटलेला झेल आता पूर्णपणे विचार करण्यास भाग पाडतोय सावळे संघाचा कॅप्टन तर एकूणच पाठीराख्यांना. 2 धावा धावफलकावरती उधारतायत. एकूण धावसंख्या झाले 23. एक बाद 23 धावा धावफलकावरती. गोलंदाज देवेश माली. हा चेंडू मैदानावरती पाण्याची व्यवस्था करायची आहे. जसा झेल सुटला त्यानंतर आलेला हा षटकार आता जखमेवरती मीठ चोलून जातोय घरदार सावले संघाच्या. कारण जर झेल टिपला असता त्याहीपेक्षा भावेश बाद झाला असता. हे फार महत्वाचं होतं सावले संघाकरता. झेल सुटला त्यानंतर भावेशने एक षटकार जरूर लगावला आणि तोच भावेश अजून विकेटवरती उभा आहे. येणाऱ्या पुढच्या काळात काय घडेल याचं जिवंत उदाहरण मित्र म्हणून आता सावले संघ डोळ्याने बघणार. पण इथे मात्र धावफलकावरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर धावफलकावरती धाव आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. 29 धावा धावफलकावरती वरद विनायक कांबे संघाच्या. 29 धावा धावफलकावरती वरद विनायक कांबे विपक्ष उत्कर्ष सावले अशी सुरू असलेली ही लढत आहे. खरं तर निशांत मालीचा हा झेल आता बरंच काही मित्र म्हणून सांगून जातोय सावले संघाला. कारण एकदा आत्मविश्वास गमावला राहुल पाटील की पुन्हा तो आत्मविश्वास मिळवणं फार कठीण जातं. आणि त्यावरती चांगली फटकेबाजी करतोय फलंदाज भावेश. खरं तर आता सावले संघाला प्लॅनिंग करावी लागणार, रणनीती आखावी लागणार. पहिलं षटक फेकलं गोलंदाज पवन मालीनं धावा खर्च केला 19. देवेशचं हे षटक कमबॅक करणारं खरं तर फेकलं होतं पण त्याला न मिळालेली क्षेत्ररक्षकाची साथ आणि त्यानंतर आलेला हा षटकार पुन्हा एकदा संकटातून मार्ग काढून जातोय तो कांबे संघाकरता. कारण धावफलकावरती धाव आहेत 29 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. वेताल क्रिकेट संघ चांभारली यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा यंदाच्या मोसमात रसानी परिसरातील एक ताकदवार संघ आणि संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय ज्याने सुरुवातीलाच 2 बाईक पटकावल्यात. तो रजत मुंडे या चांभारलीचा अष्टपैलू खेळाडू आपण नेहमीच बघितला. पण त्याहीपेक्षा त्यांनी आयोजित केलेली ही जी शिस्तबद्ध स्पर्धा आहे त्या स्पर्धेत आता खऱ्या अर्थानं रंगत निर्माण होते. त्या स्पर्धेत खऱ्या अर्थानं आता जान ओतली गेले. त्या स्पर्धेत ताकदवार संघ मित्र म्हणून आपली ताकद अजमावत आहेत. एका बाजूला उत्कर्ष सावले तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वरद विनायक कांबे. मात्र वाशिवली संघ वाट बघतोय की आपल्या समोर कोणता संघ असणार. हा चेंडू सरळ बॅटने खिलून काढलाय. चेंडू जातोय गॅप मध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ मधून निघालेला चेंडू 4 धावांसाठी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा चौकार. 4 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 33 धावा धावफलकावरती लागतायत. खरं तर झेल सुटला त्यानंतर एक षटकार एक चौकार पूर्णपणे बाजू भक्कम करून जातोय वरद विनायक कांबे संघाकरता.
खरं तर मनाला बुराल घालणाऱ्या अशा ट्रॉफी आपण बघतोय. पहिल्या क्रमांकाला 50,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाला 25,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकाला 12,500. आणि ज्या ट्रॉफीज आहेत शिवसेना विभाग प्रमुख अजूशेठ सावंत यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केल्यात. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाची जी ट्रॉफी आहे ती सूर्या सुनील जांभळे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यानंतर प्रत्येक सामनावीराची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी खऱ्या अर्थानं दिली गेली आपण बघतोय. कैलासवासी नाना गणपत मुंडे यांचे नातू साहिल म्हात्रे आणि कैलासवासी नाना गणपत मुंडे यांचे सुपुत्र अमित म्हात्रे यांच्या माध्यमातून अमित मुंडे खरं तर यांच्याकडून दिली गेले. त्यांना आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात. मोहन मुंडे असतील, त्यानंतर मंगेश पाटील यांनी दिलेलं पाणी आणि मोहन मुंडे यांनी दिलेलं शीतपेय. पण या चेंडूवरती धाव मिळते एक. त्या सगळ्यांना आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात. एका धावेच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 34 धावा धावफलकावरती. चांगल्या संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. खरं तर रसायनीतील मानाची आणि सन्मानाची ही पहिली स्पर्धा या मोसमातील आपण बघतोय. सन्मान्य प्रवीण जांभळे साहेबांच्या ठिकाणी आगमन होते, त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते उपस्थित होते. बरेचसे मान्यवर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते. त्या सगळ्यांना आपण धन्यवाद देऊयात. 34 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज अतुल माली गोलंदाजी मार्कवरती आहे. डावकुरे हाताचा हा गोलंदाज स्ट्रायकर एंडवरती उभा आहे. फलंदाज भावेश. हा चेंडू यावेळेस खरं तर टायमिंग मिस झालं असं वाटलं तर चेंडू खराब फेकला जातोय. पण हा मुरलेला गोलंदाज आहे आणि त्यावरती आता खऱ्या अर्थानं दारोमदार आहे. सुरुवातीला आपण देवेंद्र जरूर उल्लेख केला 40-45 धावा एक चांगली मॅच दाखवतील, पण त्यापेक्षा जास्त धावा झाल्या तर त्या धावा डोईजड होऊ शकतात उत्कर्ष सावले संघाला. आणि जर त्यापेक्षा धावा कमी झाल्या तर हा सामना वाचवणं कदाचित कठीण होईल वरद विनायक कांबे संघाला. पण सुरुवात मात्र दमदार आहे. सुस्थितीमध्ये स्वतःला बघतोय कांबे संघ. अतुल तयार आहे. अतुलचा हा चेंडू यावेळेस क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. खोलवर पद्धतीचे चेंडू फेकले जात आहेत. स्वतः कसोशीने प्रयत्न करतो हा कर्णधार. डावकुरे हाताचा गोलंदाज आहे. अशा वेळेला मित्र म्हणेन मुरलेली गोलंदाजी पाहायला मिळते. सटीक लाईन आणि लेंथ भरलेली गोलंदाजी करतोय गोलंदाज. आणि अशा गोलंदाजीची गरज आहे खऱ्या अर्थानं उत्कर्ष सावले संघाला. धावफलकावरती धाव आहेत 36. ऋषी हा एकमेव फलंदाज बाद झालाय कांबे संघाचा. एक बाद 36. भावेश थांबण्यास तयार नाही, पण हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये. ऋषी आणि प्रशांत माली प्रयत्न करतोय. अंतिम क्षणाला हा झेल टिपला जातोय. जास्त उंची आणि कमी लांबीचा हा फटका अंतिम क्षणाला भावेशची विकेट देऊन जातोय उत्कर्ष सावले संघाला. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला कालेराचे बाबू लग्न फिरायला. लग्नात गेल्यावर मला कोकणी चोरायला. बाबू आमचा शिकला नाही शाला. धन्यवाद डीजे ऑपरेटर. पेडी काय गीतं वाजवली जात आहेत, ही मजा या टुर्नामेंटची. आणि गत वर्षी आपण बघितलं असेल अजिंक्य भाऊ राहुल पाटील, देवेंद्र माली, पॅडी पवार तुम्ही होता गेल्या वर्षी आणि मी स्वतः होतो. बँड होता, बँड शेवटच्या दिवशी. आणि कदाचित उद्या असू शकतो मोरिया म्युझिकल. हा पॅडी पवार हा अनुभव आहे. धावफलकावरती मात्र धावा आहेत 36 धावा धावफलकावरती. 36 धावा धावफलकावरती. ज्या भावेशच्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून देतो हा गोलंदाज. मोठे फटके मारण्यास वाव देत नाही. हार्दिक विकेटवरती उभा आहे. चांगल्या सुरुवातीनंतर अपेक्षा आहे चांगल्या धावसंख्येची, पण खराब सुरुवातीनंतर कमबॅक करण्याची अपेक्षा बाळगून असलेला सावले संघ आणि त्यावरती गोलंदाजी करतो हा गोलंदाज अतुल माली. स्वतः कर्णधार आहे. खरं तर त्याने ओळखलंय कमी धावसंख्येत रोखणं हे आपलं कर्तव्य. नंतर फलंदाज आपलं कर्तव्य पार पाडतील, पण तोपर्यंत गोलंदाजी चांगली करण्याची गरज आहे. हा चेंडू आल्या आल्या बॅट उघडले. सरळ चेंडू जातो 2-2 क्षेत्ररक्षकांना भेदून वाईडिश लॉंगॉन सीमारेषी पल्लीकडे. हा दणदणीत असा चौकार. रूपान देखना चिकना चिकना पोरगा पाहिजे हाय. रूपान देखना चिकना चिकना पोरगा पाहिजे हाय. क्रिकेटर नवरा करायचा हाय मन. क्रिकेटर नवरा करायचा हाय. क्रिकेटर नवरा करायचा हाय मन. क्रिकेटर नवरा करायचा. धन्यवाद डीजे ऑपरेटर. खरं तर आपण बघतो आता एक क्षेत्ररक्षक ऑन साईड रिझन मध्ये एक्स्ट्रा वाढवला गेलाय.
दोन क्षेत्ररक्षक या अगोदर तैनात होते, पण गॅपमध्ये चेंडूला पटकावलं, गोलंदाजाच्या गतीचा वापर केला आणि सरळ चेंडू सिली मेडाऊनमधून निघाला गोलीच्या वेगाने. वायडिश लॉंग ऑन सीमा पार. 4 धावांसाठी हा चौकार. गोलंदाज अतुल. हा चेंडू पुन्हा एकदा बॅट फिरवले. एकच धाव या चेंडूवरती मिळणार. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होत नाही. एका धावेवरती समाधान. एका धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय संपन्न. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धाव आहेत 2 बाद 41. 2 फलंदाज बाद 41 धावा धावफलकावरती. युवा वाशिवली खरं तर सुरुवातीचे 2 सामने जिंकलात आणि खऱ्या अर्थाने युवा आहेत, यंगस्टर आहेत. काय त्यांची गोलंदाजी आहे, तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत. 16 धावा करताना खरं तर असं वाटलं होतं दमछाक होते की काय, पण विकेट गमावल्या नव्हत्या आणि ती जमेची बाजू होती. धावांचा पाठलाग करताना पॅडी तुम्ही विकेटवरती वेल दिला तर धावांचा पाठलाग करणं शक्य होतं आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मी तर म्हणेन पंकज सारखा अतिस्फोटक फलंदाज त्यांच्या टीममध्ये आहे, सचिन सारखा अतिस्फोटक फलंदाज त्यांच्या टीममध्ये आहे आणि त्या दोघांचा अनुभव इतर युवा खेळाडूंना प्रेरणा देऊन आपण बघितलं असेल. माऊली ट्रॉफी खरं तर वडगावची नाईट टुर्नामेंट त्यांनी जिंकली होती आणि सौरव सारखा अष्टपैलू खेळाडू त्याने LED मी तर म्हणेन TV त्याने मिळवली होती आणि अशा वेळेला त्यांचा संघ आज दिवसभरात चांगली कामगिरी करून पुढे गेलाय. पण त्यांच्या जोडीला वरद विनायक कांबे की कांबे संघाला रोखून उत्कर्ष सावले हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असताना सुरू असलेला हा संघर्ष मैदानावरती चालू आहे, ज्यामध्ये 3 षटकं संपन्न झालीत पहिल्या 17 आणि धावफलकावरती धावा आहेत 2 बाद 41. 2 फलंदाज बाद 41 धावा धावफलकावरती. स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमण 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 हे आपण बऱ्याच वेळेला बघतो, पण हेच स्लॉग ओव्हर कमी धावसंख्येचं फेकलं तर कमबॅक करता येतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. निशांत मालीच्या हातामध्ये आता चेंडू आहे. स्ट्रायकर एंड वरती विदेश. हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा सरळ चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन सीमा पार. हा षटकार. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा. रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महान आता आले जिगरबाज युवा. हे टायमिंग आहे डीजे ऑपरेटरचं. युवा वाशिवली संघाचा विषय आपण छेडला आणि त्यावरती मी तर म्हणेन लावलेलं गीत, पण बरेचसे युवा आहेत. डीजे ऑपरेटर मी तर म्हणेन आपण बघतोय प्रोप्रायटर रामदास मुंडे आहेत, पण डेंजर डीजे ऑपरेटर मी तर म्हणेन डेंजर अर्थातच योगेश जांभळे. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न, पण त्यांना बेदून चेंडू सीमा पार होतोय. बॅटीतून आता आग ओतली जाते आणि कांबे संघ पूर्णपणे चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. चौकार या 4 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 51 धावा धावफलकावरती खरं तर पाहायला मिळते. विदेश ज्याने अगोदरच्या सामन्यात षटकार लगावून विजय मिळवून दिला होता, तोच विदेश या सामन्यात चमकदार कामगिरी करतोय आणि त्या विदेशने अद्यापर्यंत लगावलं 1 षटकार 1 चौकार. निशांत मालीने 1 झेल सोडला आणि निशांत माली करत असलेल्या ही गोलंदाजी त्याला धावांचा पाठलाग करताना त्याला त्रासदायक ठरू शकते. जर का धावा जास्त झाल्या तर त्याला स्वतःला प्रयत्न करावे लागतील धावांचा पाठलाग करताना, याचा विचार त्याने करायला हवा होता आणि त्यानुसार गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अजूनही काही चेंडू बाकी आहेत. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, दुसऱ्या चेंडूवरती आला चौकार, पण अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि आता पूर्णपणे विचार करण्यास भाग पाडलाय उत्कर्ष सावले संघाला. 51 धावा धावफलकावरती. इकडून तिकडून क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता बदलली जाते, पण चेंडू सरळ सीमा पार तडकवले जात आहेत. डावखुरे आताचा फलंदाज विदेशच्या बॅटमधून निशांत माली गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. उजव्या हाताचा हा गोलंदाज, पण चेंडूचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करा. वेट वॉच डोंट टू प्ले. सरळ चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन सीमा पार. हा षटकार. बॅटिंग करून षटकार चौकार मारताना हो वर. बॅटिंग करून षटकार चौकार मारताना. या 6 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 57 धावा धावफलकावरती लागतात. हा गोकणारी फलंदाजी करतोय. सुरुवातीला ऋषीने सुरुवात केली, त्यानंतर भावेशने 1 षटकार जरूर लगावला. हार्दिकने चांगली कामगिरी केली आणि त्यावरती आपण बघतोय चांगलं काम करतोय मी तर म्हणेन डावखुरे हाताचा फलंदाज विदेश. भाऊ ठोंबरे या स्पर्धेचा आनंद घेतात आणि खऱ्या अर्थाने त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना आपण वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजेत.
हा चेंडू खोलवर पद्धतीचा फेकला गेला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये या चेंडूला अडवलं जात आहे. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. ज्या गोलंदाजीची गरज होती तो चेंडू यावेळेस फेकला गेला निर्धाव चेंडूच्या बरोबरीने. धावफलकावरती धाव आहेत 57. अजूनही उर्वरित काही चेंडू बाकी आहेत पहिल्या सत्राचा खेळ संपायला. हा चेंडू यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय. क्रिकेटचं सौंदर्य पाहायला मिळतं. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण चांगला क्रिकेट या चेंडूवरती पाहायला मिळालं. चेंडूही सुंदर टाकला होता. चेंडूच्या मॅरिटनुसार हा फटका लगावला होता आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करून या चेंडूवरती धावा मिळवल्या. दोन धावांच्या बरोबरीने 59 धावा धावफलकावरती लागत आहेत. प्रथम फलंदाजी करताना वरद विनायक कांबे संघाच्या 59 धावा धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा खणून काढलाय. एक धाव तर सहज कंप्लीट. हार्दिक प्रयत्न करणार दुसऱ्या धावेसाठीचा डेंजर झोन मध्ये धावतोय हार्दिक पण 2 धावा सहज कंप्लीट केल्यानंतर तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण. काय क्रिकेट पाहायला मिळालं फलंदाजी करताना देवेंद्र या फलंदाजांचा. खराब चेंडूवरती आक्रमण संधी मिळाली. चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल आणि डबलचं रूपांतर शेवटच्या चेंडूवरती तिहेरीत केलं गेलं. या 3 धावांच्या बरोबरीने एकूण धावसंख्या धावफलकावरती जमा झाले 62. येणारे 24 चेंडू 63 धावांची गरज आहे. या स्पर्धेतील उच्चांक गाठलाय पण या धावा मी तर म्हणेन पूर्ण करतील का उत्कर्ष सावले संघाचे फलंदाज. 63 धावा जर का पूर्ण केल्या तर उच्चांक गाठते उत्कर्ष सावले संघाला की या धावा वाचवल्या जातील हे बघणं फार गरजेचं आहे. एका बाजूला भावेश हार्दिक विदेश ऋषी असे फलंदाज आपण बघितले पण निशांत माले आपला क्लास सिद्ध करणार का. हरीश माले आपली फलंदाजी दाखवणार. ऋषी त्याला साथ देणार का हे बघणं फार गरजेचं आहे. नेमका काय घडणार दुसऱ्या सत्रात. हा सामना कोण जिंकणार आणि कोण हारणार हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील राहुल पाटील. तत्पूर्वी संधी दिली पाहिजे डीजे ऑपरेटरला. सावन महिना तुला याद करना ये. सावन महिना तुला याद करना ये. थँक्यू डीजे. अतिशय चांगली गीतं. संदेश मुंडे तिकडं नाचतायत त्यांना आपण धन्यवाद देऊ. स्वर्गीय कैलासवासी नाना गणपत मुंडे यांच्या
स्मृती प्रित्यर्थ ठेवलेली ही स्पर्धा आहे. 3 दिवसीय ही शृंखला वेताल क्रिकेट क्लब चांभारली यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन बघायला मिळत आहे. अतिशय एक चांगलं आणि सुसज्ज मैदान बघायला मिळतंय. बऱ्याचशा प्रेक्षकांच्या आता गर्दी बघायला मिळते. अंकितने आधीच सांगितलं होतं की हा सामना अतिशय टोसा असा हा सामना होईल. म्हणजे सामन्यामध्ये रंगतता बघायला मिळणार. एका बाजूला उत्कर्ष सावली संघ आहे, ज्या ठिकाणी अतुल मालीच्या नेतृत्वाखाली हा सावली संघ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वरद विनायक कांबे संघ उतरलाय. अर्थातच भावेश कुरंगलेच्या नेतृत्वाखाली आपण बघतो भावेश निमित्त प्रतिनिधित्व करत असतो. त्या अनुषंगानं जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा सावली संघानं त्याच्यावरती पूर्णपणे पाणी फिरलं ते कांबे संघानं. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये आता गरज आहे ती उत्कर्ष सावले संघाला. येणारे 24 चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. सलामीची जोड साकली. बराचसा लेदर क्रिकेट मधला अनुभव आहे निशांत मालीला, परंतु आता टेनिस क्रिकेट मधला अनुभव थोडासा वेगळा असतो अजिंक्य. कारण झटपट क्रिकेटमध्ये आपण बघतो कारण का अशा वेळेस निशांत माली कशा प्रकारे खेळ करतोय बघणं फार महत्वाचं आहे. त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज देवेश माळी. भावेशचा पहिला चेंडू टडकावला गेला. अतिशय देखणा फटका निशांत मालीनं लॉंग ऑन सीमारेषी पलीकडे आलेला दणदणीत उत्तुंग असा 1 बाउन्स हा चौका. चार धाबा धावफलकावरती लागला. 63 धाब्यांचा पाठला करत असताना हा चेंडू देखणा फटका लगावला गेला. क्रिकेटचा पुस्तकी फटका. एक्स्ट्रा कव्हर मधून निघतो चेंडू. डीप एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी चेंडू या ठिकाणी ऋषी या चेंडूला अडवतोय आणि 2 धाबा या चेंडूवरती मिळाले जातात त्या सावले संघाला. ज्या सावले संघाला आता आक्रमण करायचे पहिल्या षटकापासून तर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो सावले संघाकडून. निशांत माली आणि देवेश माली जोड साखली मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. भावेश कुरंगले फार हुशार आहे. अशा वेळेला पहिला चेंडू खराब जरी पडला असला तरी दुसरा चेंडू चांगला टाकण्याचा प्रयत्न, परंतु निशांत मालीने चांगला टाकला. फटका चांगला मारला होता. त्याच्यावरती 2 धावा मिळाल्या गेल्यात. हा चेंडू निशांत माली बॅक टू द पॅव्हिलियन. धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज बाद झालाय. एक घातक फलंदाज बाद केला भावेश कुरंगलेला. कारण दोन्ही फलंदाजांचं कॉम्बिनेशन बघितलं तर गोलंदाज आणि फलंदाजाचा लेदर क्रिकेट मधला अनुभव आहे भावेशला निशांतला, परंतु निशांतला बाद केला गेलाय. भावेशनं हा चेंडू जोरकस फटका लगावला गेला. सचिन प्रयत्न करतोय परंतु चेंडू अंतिम क्षणाला पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे. 6 धावांसाठी षटकार. भावेश हा चेंडू अतिशय वेगवान टाकण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बराचसा बाहेर टाकला गेलाय. अविनाश पारंगी सरांचा इशारा हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू स्क्वेअर आहे कारण व्हाईटच्या मदतीने एक धाव वाढली जाते धावफलकावरती. टोटल धावा 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावांसाठी संघर्ष करतोय सावली टीम. अजूनही पकड सोडली नाही कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जिद्द असणं फार गरजेचं आहे. भावेश कुरंगले हा चेंडू
स्लो डिलिव्हरी केली आहे या चेंडूवरती, फसवण्याचा चेंडू टाकला आणि या चेंडूवरती सन्मानपूर्वक हाताळण्यास भाग पाडलं ते फलंदाज देवेश माळी. या फलंदाजाला 1 धाव या चेंडूवरती मिळाली झाली. एका धावेच्या सह्यानं 63 धाब्यांचा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज हरेश माळी हा स्ट्रायकरवरती आपल्याला बघायला मिळत आहे. फार डेंजर आहे फलंदाज हा सावले संघाचा, कारण ताकद आहे, ताकदीचा पुरेपूर फायदा हा फलंदाज करत असतो. कारण अशा वेळेस भावेश कुरंगलेकर सुद्धा अनुभव आहे, गोलंदाज तयार आहे भावेश. हा चेंडू जोरकस फटका लागला. विघ्नेश कुरंगले या चेंडूला पकडतोय, फेकतोय, तोपर्यंत या चेंडूवरती फक्त मिळाली जाते ती 1 धाव. पहिल्या सामन्यापासून आपण अजिंक्य बघतोय, भावेश प्रयत्न करतोय, कांबे टीम प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ आहे ती थोडीशी फेकी सुमार बघायला मिळते पहिल्या सामन्यापासून. तीच परिस्थिती विघ्नेश कडून बघायला मिळाली. जिथे आता धाव एका चेंडूमध्ये 2 धावेची गरज असती तर कठीण झाला असतं कांबे संघाला, परंतु नशीब बलवत्त या ठिकाणी कांबे टीमचा 1 धाव मिळते चेंडूवरती. शेवटच्या चेंडूवरती आलेली 1 धाव एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावरती धावा लागल्यात त्या 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. निशांत माळी हा फलंदाज बाद झाल्यानंतर अजूनही 18 चेंडू आहेत त्या दुसरं सत्र संपायला. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सरासरी खऱ्या अर्थानं राखली गेली. अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. जर अशी सरासरी राखली रवींद्र तर सामना जवळ जाऊ शकतो उत्कर्ष सावले संघ. निशांत मालीकडून अपेक्षा होती, परंतु सापलं नसलं आणि निशांत मालीला बाद केलं गेलं भावेश कुलंगलेच्या गोलंदाजीवरती. परंतु सर्वस्व आता जबाबदारी येते मधल्या फलीच्या फलंदाजांवरती. देवेश माळी अजूनही आघाडीचा फलंदाज तसाच आहे. 3ऱ्या क्रमांकावरचा हरीश माळी प्रयत्न करतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या टोटल. 1 फलंदाज बाद झाल्यानंतर 15 धावा. पहिल्या सामन्यामध्ये हार्दिक कुरंगलेच्या हातामध्ये दिलं होतं षटक कांबे संघाला, परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये रणनीती थोडीशी भावेश कुरंगलेची वेगळी बघायला मिळाली, कारण पहिलं षटक हाताळलं गेलं भावेशनं आणि दुसरं षटक आता हाताळतोय तर हार्दिक कुरंगले. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, सर्व बाजूने मित्र बळेन गोलंदाजी करतो हा हार्दिक. गोलंदाज कर्णाला एंड कडून मारा करतोय हार्दिक हा गोलंदाज. हा चेंडू जोरकस फटका लगावला या ठिकाणी. अतिशय वेगवान चेंडू टाकला गेला. ऋषी या चेंडूला पकडतो. एकच जाब या चेंडूवरती मिळाली जाते. एक्का दुक्काचे खऱ्या अर्थाने प्रवीण दुगाडे सर नेहमी म्हणतात इक्का दुक्काचे काम चलनेवाला नाही. अशा वेळेस मोठा फटका मारणं फार गरजेचं आहे सावले संघाला, परंतु सावले संघाने सुद्धा जाणलंय खराब चेंडूवरती आपण प्रतीक्षा करा, त्याच्यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगल्या चेंडूवरती सन्मानपूर्वक सिंगल डबलवरती भर या ठिकाणी सावले संघ करतोय. पहिल्याच चेंडूवरती हार्दिक 1 धाव खर्ची करतोय एका धावेच्या सहाय्यानं. धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 16 धावा. 16 धावा 63 धाब्यांचा पाठलाग करत असताना अजूनही 47 धाब्यांची गरज आहे. आमचे गुणलेखक विशाल रजत पुंडे सकाळपासून होते. हा चेंडू उचली देण्याचा चेंडू टाकला गेला देवेश माली यासाठी. 1 धाव मिळते चेंडूवरती. पंचांचा इशारा होतोय. देवेंद्र आपण जर विचार केला देवेशकडे फार क्षमता आहे षटकार मारण्याची, ताकद आहे, खांद्याचा पुरेपूर फायदा करतो, कारण डावकुऱ्या त्याचा फलंदाज आहे. अशा वेळेस त्याला जास्तीत जास्त उचली देणारे चेंडू टाकतो हार्दिक आणि भावेशने आपण जर बघितलं तर पहिल्या चेंडूपासून. अशा वेळेस जे आउटफील्ड थोडीशी कमी आहे त्या दिशेने चेंडू मारला जातो फलंदाजाकडे. अशा वेळेस एक सिंगल मिळते ती फक्त सावले संघाला. 63 धाब्यांचा पाठलाग करत असतात. धावा झाल्यात त्या धावफलकावरती. 1 फलंदाज बाद झाल्यानंतर 17 धाबा. 16 चेंडू आणि 46 धाब्यांची गरज आहे अजूनही सावले संघाला. सावले संघाला जर या सामना जिंकायचा असेल, खऱ्या अर्थाने 2 सामने जिंकले गेलेत युवा वाशिवली या संघानं. अशा वेळेस वाशिवली संघ खऱ्या अर्थाने विचार करत असणार की या सामन्यामध्ये जिंकणार परंतु अजूनही बाकीत करणं फार कठीण आहे. क्रिकेटमध्ये अतिशय जसं राजकारण आपण बघितलं असेल या 2 दिवसात काय काय घडलं आणि आज बातमी का आली सकाळी. अशा वेळेस राजकारण आणि क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण आहे. उर्वरित चेंडू राहिले ते 16 आणि गरज आहे 43 धावांची. चला कांबे टीम टाइमपास नको, पटकन अजून एक सामना खेळवायचे. हार्दिक कुरंगले हा गोलंदाज 1 धाव खर्च 2 धावा खर्ची करतो 2 चेंडूवरती. पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं असं हार्दिकला सिंगल 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 जास्तीत जास्त सिंगलचा मारा गोलंदाजा करतोय. हा चेंडू उंची जास्त लांबी कमी आहे. ऋषी चेंडू खाली येतोय आणि कोणतीही चूक न करता दुसरा फलंदाज बाद होतोय उत्कर्ष सावले संघाचा हरीश माळी. बॅक टू द पॅव्हिलियन. It's nothing personal, I draw the blame.
थँक्यू डीजे, ज्याच्या नावावरती 6 बाईक आहेत. संबल्ली संघाचा रजत मुंडे या ठिकाणी आलाय, अर्थातच बालू स्वागत आहे. कारण टायमिंग नुसार आहे, बालूचं काम टायमिंग नुसार आहे. कारण सकाळी मॉर्निंग मध्ये आपल्याला बघायला मिळाला, आता इव्हिनिंग मध्ये हा चेंडू अतिशय जोरकस चेंडू टाकला गेला. हार्दिक कुरंगले स्ट्रॉंग अपील केली जाते. विदेश कुरंगले फार हुशार आहे, अतिशय कलेक्शन मित्र म्हणून कलेक्टिंग जाम खूप भारी केली आहे ती विदेश कुरंगले विकेट किपरनं. कोणतीच धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज ऋषी हा नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज बघायला मिळत आहे. धाव फलकावरती साथी गुणलेखक आमचे सांगतायत धावा आहेत त्या धाव फलकावरती. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 17 धावा. हा चेंडू अतिशय देखणा चेंडू टाकला गेला. भीमरच्या स्वरूपात जास्तीत जास्त छत्तीच्या लेवलने चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी हार्दिकचा केला जातोय. अशा वेळेस या ठिकाणी फलंदाजाला थोडासा विचार करण्यास भाग पडतंय. टायमिंग जुळवता येत नाही फलंदाजांना, ताकद आजमावता येत नाहीत फलंदाजांना, त्या परिस्थितीनुसार खेळ करतोय हा हार्दिक कुरंगले गोलंदाजी मार्कवरती. 18 धावा आहेत धाव फलकावरती. 2 फलंदाज बाद झाले गेले. सावले संघाला आता आक्रमण आणि आक्रमणाचा पवित्रा घ्यावा लागणार. ऋषीकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. ऋषीच्या खऱ्या अर्थानं ताकद आहे ऋषीकडे. अशा वेळेस ऋषीवरती सर्वस्व आता खांद्यावरती जबाबदारी असणार ती उत्कर्ष सावले संघाची. उत्कर्ष सावले संघ खऱ्या अर्थानं आपण बघतोय अतिशय टीम स्पिरिट खऱ्या अर्थानं सावले संघाचा अतिशय सुंदर बघायला मिळतो आपल्याला या मोसमामध्ये. अशा वेळेस सर्वांची साथ आहे ती सावले संघाला उत्कर्ष सावले संघाला मिळते. परंतु या ठिकाणी आता विकेटची पडझड झाल्यानंतर थोडीशी दमछाक बघायला मिळते ती उत्कर्ष सावले संघाची. 63 धाब्यांचा पाठलाग करत असताना 2 फलंदाज बाद झाल्यानंतर धावा आहेत त्या 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर 18 धावा. 18 धावा माफ करा 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे चेंडू राहिलेत 12 आणि 44 धावांची गरज आहे. आपण बघतोय अतिशय चांगलं क्रिकेट KKTCच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या प्रेक्षक जे आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट झटपट क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट फार पुढे गेलं देवेंद्र. अशा वेळेस जिथं ज्या प्रेक्षकांना अवेलेबल होतं तसं मैदानावरती येतात. ज्या प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं टाइम मिळत नाही ते घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतात. KKTCच्या माध्यमातून हे सर्व टीम मेंबर असतील मग निखिल बाबर, अरुणदादा पारंगे, नरेंद्र पाटील, नंतर चंद्रशेखर म्हात्रे, MJ अर्थातच मारुती जांभळे, संदेश कंटे, त्यांच्या समवेत खऱ्या अर्थानं त्यांना 3 दिवस खऱ्या अर्थानं सपोर्ट करतायत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार आहे. 3रं षटक दिलाय ऋषी कुरंगलेच्या हातामध्ये. हा चेंडू विदेश कुरंगलेच्या हातामध्ये. बॅटची कडा घेऊन फलंदाज 3रा होतोय बाद ऋषी. थँक्यू डीजे. आज खऱ्या अर्थाने एकादशी आहे आणि आज एकादशी निमित्त बरेचसे वारकरी मंडळी एकादशी निमित्त आळंदी या ठिकाणी गेलेत दर्शनासाठी. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेचं सुद्धा खऱ्या अर्थानं जी डेट आहे आजच्या दिवसातली, कारण जी परंपरा चालवली आहे वेताल क्रिकेट क्लब चांभारली या सर्व टीम्सनं, कारण कैलासवासी स्वर्गीय नाना गणपत मुंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा क्रिकेटचा बराचसा अनुभव होता त्यांना. HL बसून ते खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळले होते आणि याच मैदानावरती सुद्धा खेळलेत. अशा वेळेस त्यांच्या नावाची ट्रॉफी या ठिकाणी ठेवण्यात आली गेली आहे. ती वेताल क्रिकेट क्लब चांभारली यांच्या माध्यमातून निकेश पवार या दादाने तडकावलेला चेंडू नियोजित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय 1 धाब्यासाठी फक्त. जोरकट फटका होता देवेंद्र. जर 4ही बाजू असत्या तर या चेंडूवरती किमान 6 धावा मिळाल्या असत्या सावळे संघाला. पण आउटफील्ड थोडीशी कमी असल्या कारणाने या चेंडूवरती मिळते ती सिंगल. आणि या सिंगलच्या बरोबरीने साथी गुणलेखक चेंडू घेऊन जा. गुणलेखक सांगतात विशाल धाबा दाखल्या त्या 20 धाबा. 20 धावा. 3 फलंदाज बाद झाले गेलेत. निशांत माळी फलंदाज बाद झालाय. त्यानंतर ऋषी हा फलंदाज बाद झालाय. अतिशय
चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. देवेश अजूनही मैदानावरती खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळतं. हरीश माली हा फलंदाज बाद झालाय. देवेश प्रयत्न करतोय, देवेशकडे क्षमता आहे. अशा वेळेस देवेशने अजूनही सामनाची पकड सोडली नाही आहे, कारण जिद्द असणं फार गरजेचं आहे. 9 चेंडू आणि साथी गुणलेखक विशाल सांगतात की 43 धाबांची गरज आहे. येणारे 9 चेंडू आणि 43 धाबांची गरज आहे. याच्यानंतरचा होणारा सामना तो ह्याच्यामध्ये जो जिंकणार तो युवा वाशिवली या संघाविरुद्ध खेळणार. परंतु जिंकणार कोण? रजत मुंडे. सांगणं फार कठीण आहे. रजत मुंडेकडे फार अनुभव आहे क्रिकेटचा. 2 ते 3 वर्षामध्ये एवढा दबदबा विचार करतो की रजतला चेंडू टाकायचा कसा. अतिशय चांगलं क्रिकेट असो. आमची टीम सपोर्ट आहे, त्याला आमचं सुद्धा सपोर्ट आहे. आणि असा नाव आपल्या रसानी परिसराला उज्ज्वल करो अशी आपण त्याला शुभेच्छा देऊया. हा चेंडू अतिशय देखणा चेंडू टाकला गेला. पुलटा चेंडू भावेश कुरंगले या चेंडूला अडवतो. या चेंडूवरती मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 21 धावा. देवेंद्र रजतचा मुद्दा चढला म्हणून रजतला मी विचारला की रजत तू डावा पाय का उचलतो थोडा. तो म्हणतो ते लेदर क्रिकेटचा थोडासा प्रॅक्टिस त्यामुळे डावा पाय उचलला जातो माझ्याकडून. कारण असं पण षटकार मारतो याला महत्व आहे. या चेंडूवरती मिळाली जाते ती सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा जमा झाल्यात त्या 22 धावा. गोलंदाज भावेश कुरंगले पहिलं षटक हाताळलं. खरं भावेशनं पाबंदीचे षटक हाताळल्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून ऋषी हा गोलंदाजी करतो. हार्दिकनं दुसरं षटक हाताळलं. अतिशय देखणं षटक हाताळलं गेलं. या सामन्याची देवेंद्र थोडे आव्हान निघून गेले, कारण धावफलकावरती लागल्या गेल्या त्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 23 धावा. आता येणारे चेंडू राहिले ते 6 आणि गरज आहे ती आमचे साथी गुणलेखक सांगतात 40 धावांची. 6 षटकार मारले आणि एखाद्या खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागणार ती सावले संघाला. परंतु सांगणं फार कठीण आहे, कारण मुरलेला हा वरद विनायक कांबे संघ आहे. फार जिद्द आहे कांबे संघामध्ये. चेंडू घेऊन या. स्वयंसेवक कोण असतील त्याने विनंती आहे की चेंडू प्रेक्षक सुद्धा हुशार आहेत विशाल आणि तेवढे स्वयंसेवक पण, कारण टीम मेंबर चांगले आहेत. वेताळ क्रिकेट क्लब सांभाळलीचे अतिशय चांगली मानाची सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी पार पडली जाते. धावफलकावरती धाव आहेत त्या 23 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू आणि 40 धावा. 4थं षटक दिलं गेलं आहे ते सचिन कुरंगलेच्या हातामध्ये. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हा टपलवलाय निकेश पवारला. चेंडू खाली विघ्नेश येतोय. सागर हा क्षेत्ररक्षकाने टिपलाय. फलंदाज होतोय निकेश. हा फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती धावा स्थिर आहेत त्या 23 धावा. सामन्यामध्ये असं वाटलं होतं अजिंक्य की मजा येईल, कारण निशांत माली सारखा एक अनुभव, कारण लेदर क्रिकेट मधला अनुभव, बरेचसा पुस्तकी फटके त्याच्या माध्यमातून. त्याच्यानंतर हरीश माली होता, ऋषी होता. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल काय बिघडेल, कोणत्या बाजूने सामना कधी जाईल आणि नशीब कोणाच्या बाजूने लगेच झुकवतील हे सांगणं फार कठीण आहे. अशा वेळेमध्ये या ठिकाणी कांबे संघ मजबूत स्थितीमध्ये येऊन टेपलाय तो या वेताळ क्रिकेट क्लब सांभाळलीच्या मैदानावरती. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू आउटफील्ड कमी असल्या कारणाने एका धावेसाठी देवेश मालीना हा चेंडू मारला गेलाय आणि एका धावेच्या बरोबरीने धावफलकावरती टोटल धावा जमा झाल्या त्या 24 धावा. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. उत्कर्ष सावली संघाच्या प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा सावली संघाला तो त्यांच्या अलगट आला गेला, कारण पहिल्या सत्रामध्ये आक्रमण कांबे संघाने लगावला गेला आणि त्याचाच फायदा कांबे संघाला झाला. आणि दुसऱ्या सत्रामध्ये कोणतंही टेन्शन कोणतंही दडपण न घेता आपण बघतोय या ठिकाणी कांबे संघ मजबूत स्थितीमध्ये बघायला मिळतोय. सावले संघ सुद्धा प्रयत्न करतोय, परंतु वेल थोडीशी आता कमी राहिले ती सावले संघाला. याच्यानंतरचा होणारा सामना वाशिवली संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर यावं. 2 दिवस खऱ्या अर्थानं आमचे मिलिंद मुंडे खऱ्या अर्थानं त्यांची उपस्थिती या ठिकाणी लागली गेली. उद्या पण असणार
सर्व टीम मेंबर उद्या सुद्धा असतील आणि मिलिंद मुंडे सुद्धा त्यांची उपस्थिती 2 दिवस खऱ्या अर्थाने लागले गेले. त्यांचं सुद्धा स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बरीचशी मेहनत टीम्स मेंबरनी घेतली आहे आणि खऱ्या अर्थानं अजिंक्य आपण बोलतो ना, जेव्हा हाताची बोटं आपण एकत्र करतो तेव्हा मूड बनते. तशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते संभाली टीम कडून. सर्व एकत्र टीम या टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलंय. हा चेंडू रिव्हर्स अटॅक केलाय, जबरदस्त फटका लगावला गेलाय. प्रशांत माळी या फलंदाजानं चेंडू सीमा रेषी पलीकडे 6 धावांसाठी हा षटकार. हॅलो हा चेंडू निर्धाव चेंडू टाकला गेलाय. या सामना जिंकलाय तो वरद विनायक कांबे या संघानं आणि पराकाष्ट केलाय तो उत्कर्ष सावले संघाला. 7 चेंडू आणि तब्बल 23 धावा जमवला गेला. तो विदेश कुरंगले या सामन्याचा सामनावीर ठरला गेलाय. लाईनअप करा, हस्तांदोलन करा दोन्ही संघांना. कांबे आणि उत्कर्ष सावले संघाला विनंती आयोजकांच्या वतीनं, कारण जी परंपरा आहे क्रिकेटची खऱ्या अर्थानं आणि जे रूल्स आहेत या टीमचे ते आपण फॉलो केले पाहिजेत. वाशिवली टीमचे कर्णधार आपण व्यासपीठावरती या आणि कांबे टीमचे कर्णधार प्लीज आपण व्यासपीठावरती यावं. या सामन्याचा सामनावीर जातोय तो विदेश कुरंगले. अतिशय घणाघाती झडप टाकली गेली चेंडूवरती आणि सुस्थितीत नेऊन ठेवला कांबे संघाला. तो विदेश कुरंगलेला विनंती करूया की सामनावीरची ट्रॉफी आपण घेऊन जावी. याच्यानंतर होणारा शेवटचा सामना वरद विनायक कांबे आणि वाशिवली या 2 संघादरम्यान